नमस्कार, आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी आपल्याला अगदी चमचमीत अशी मस्तपैकी मसालेदार सोयाबीनची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. खूप भारी लागते ही भाजी. जे खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील, इतकी चविष्ट लागते. तर आता आपली सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते बघूयात. तर इथे मी सोयाबीन घेतलेले आहेत, जे बारीक असतात सोयाबीन ते वाले घेतलेले आहेत. आणि सोयाबीनची भाजी खरंच खूप छान लागते, ज्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याला आता त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे पाण्याला मी उकळी काढून घेतलेली आहे आणि पाणी घालून आपल्याला 10 मिनटं सोयाबीन आपले भिजवून घ्यायचे आहेत. तर 10 मिनटं होऊन गेले. सोयाबीन बघा आपले मस्त असे चांगले भिजलेले आहेत, एकदम मऊसूत झालेत. तर आता त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी सर्व पाणी काढून घेतलं आहे. त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे बारीक कापून भाजीसाठी. तर इथे मी कढई तापत ठेवले, त्याच्यामध्ये हिंग घातले, कढीपत्ता, आलं लसूण ठेचून घातलेला आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतला आहे, तो घालून घेतलेला आहे. कांदा जो आहे तो चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर ही जी आपली सोयाबीनची भाजी आहे ना, ती खूप टेस्टी लागते. एरवी सगळे खायला कंटाळा करतात, तर अशा पद्धतीने बनवलं तर भारी लागते एकदम. तर इथे कांदा मी चांगला भाजून घेतला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे भाजीसाठी. तर तो सुद्धा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतायचा आहे. जर आपल्याला प्युरी पाहिजे असेल तर प्युरी घातली तरीसुद्धा चालेल. तर इथे आपला कांदा टोमॅटो बघा चांगला नरम झालेला आहे. तर आता मसाले घालूयात. तर इथे मी लाल तिखट घातलेला आहे, गरम मसाला घालून घेतला आहे. त्यानंतर हळद घातलेली आहे. गॅस स्लो करायचा नेहमी मसाले घालताना, म्हणजे मसाला आपला करपला जात नाही. आणि जो आपला मसाला आहे ना, तो चांगला कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचा. त्याने भाजीला आपला फ्लेवर पण खूप छान येतो, टेस्ट पण खूप छान येते. तर इथे बघा आता मी आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ते घालून घेतले. त्याच्यामध्ये माझे सर्व खडे मसालेसुद्धा आहेत, पुन्हा आलं लसूणसुद्धा आहे. तर आपलं वाटप जे आहे ते कांदा टोमॅटोमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते भाजीला. आणि चांगलं परतून घेतलं ना की खूप छान टेस्ट येते. तर इथे परतून घेतले. त्यानंतर इथे आपले सोयाबीन जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. तर ते सुद्धा आपल्याला सुकेच आधी परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये. थोडेसे परतून घेतल्यानंतर आपण जो बटाटा घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. तर बटाटा मी आधी पाण्यामध्ये धुवून ठेवला होता 2-3 वेळा. तर आता बटाटासुद्धा घालून घेतला आणि चांगली भाजी आपली जी आहे ती परतून घ्यायची आहे. ही भाजी बनायला आपली जास्त वेळ लागत नाही, पटापट बनते. म्हणजे आपल्याला टिफिनला वगैरे न्यायची असेल तर आपण अशा पद्धतीने बनवून नेऊ शकतो. तर आता इथे चांगली परतून घेतलेली आहे भाजी. त्यानंतर आपण रस्सा भाजी करणार आहोत. तर इथे पाणी घातलं. तर मी 1 वाटी आधी पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला अजून रस्स्याची गरज आहे, म्हणजे आपले बटाटा वगैरे चांगला शिजला गेला पाहिजे. तर अजून आपण त्याच्यामध्ये 1 वाटी इतकंच पाणी घालायचं आहे, म्हणजे 2 वाटी पाणी आपल्या ह्या भाजीसाठी पुरेसं आहे रस्सा भाजी बनवण्यासाठी. तर इथे मी 2 वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती चांगलं 7-8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आता मी परतून घेतलं आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात. त्या झाकणामध्ये वरती पाणी ठेवायचं, म्हणजे वाफ धरली जाते, त्याने बटाटा वगैरे आपला लवकर शिजला जातो. तर इथे बघा मी ठेवून दिले. आता 7 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून बघूयात. तर बघा भाजी आपली मस्त अशी झालेली दिसते. रस्सासुद्धा छान असा तयार झालेला आहे, चांगला घट्टपणा आलेला आहे. मिक्स करून घेऊयात आणि बटाटा चेक करूयात शिजला की नाही. तर बटाटा आपला अगदी सहजपणे तुटला गेला आहे. ह्याचा अर्थ आपली भाजी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मस्त असा रस्सा तयार झालेला आहे भाजीचा आपल्या. तर इथे चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आहे. पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपलं मीठ जे आहे ते व्यवस्थित भाजीला लागलं गेलं पाहिजे. आणि मिक्स केल्यानंतर आपण 1 मिनटासाठी तिला एक उकळी काढून घेऊयात. तर आता मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि 1 मिनटासाठी एक उकळी काढून घेऊयात भाजीला. तर आता इथे भाजीला मी बघा 1 मिनटं झालेलं आहे, उकळी काढून घेतले. तर भाजी आपली बघा मस्त अशी तयार झालेली आहे. छान अशी ग्रेव्ही तयार झाली त्याच्यामध्ये. खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने आपली ही भाजी. तर तुम्ही ह्या पद्धतीने आपली सोयाबीनची रस्सा भाजी करून बघा.
खूप छान लागते आणि सगळेच आवडीने खातील इतकी टेस्टी आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा नुसत्या भातासोबतसुद्धा ही भाजी खूप भारी लागते. तुम्हाला टिफिनला वगैरे न्यायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट सोयाबीनची भाजी करून नेऊ शकता. आणि सोयाबीन म्हटलं की कोणाकोणाला आवडत नाहीत, तर तुम्ही ह्या पद्धतीने भाजी वगैरे बनवून दिली ना तर सगळेच आवडीने खातील. इतकी टेस्टी लागते आपली ही भाजी, एकदम चिकनपेक्षाही भारी अशी लागते. तर तुम्हाला आपली आजची ही सोयाबीनची बटाटा रस्सा भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.